आता जी ही असणार आहे, ही लास्ट ट्रिप असणार आहे ती म्हणजे वॉटर पार्कची. कारण की याच्यानंतर जी आमची थंडी सुरू होणार, त्यामुळे वॉटर पार्कला जायचं काही कामच नाही. त्यामुळे सकाळीच आम्ही लवकर आवरलं आहे. आमच्या घरापासून जवळपास 2 तासाच्या अंतरावरती असल्यामुळे थोडंसं लवकरच निघायला लागतं, कारण दिवसभर खेळून संध्याकाळी परत रिटर्नही यायचं असतं. त्यानंतर बघा मी तुम्हाला एक छान अशी कापसाची शेती दाखवते. थोडासा व्हिडिओ फास्ट असल्यामुळे माहीत नाही दिसतो की नाही, पण हे बघा एकदम छोटे छोटे आपल्या गुडघ्यापर्यंत खाली अशी कापसाची शेती होती तिथे. त्यानंतर आम्ही पोहोचलो. गेल्या गेल्या पहिले खायचं काम केलं, त्यानंतर स्ट्रोलर वगैरे घेतलं, मुलांना खाऊ घातलं. त्यानंतर आल्याच्यानंतर सगळ्यात फर्स्ट राईड जी असते ती राईड केली. ही राईड केल्याशिवाय मुलं काही पुढे जातच नाही, कारण की वॉटर पार्क जरी असलं तरी जाताना राईड्स लागतात. त्याच्यामुळे मुलं काही राईड्स करून त्यानंतर आम्ही निघालो वॉटर पार्कला. आज थोडंसं क्लाउडी होतं आणि पाणी तर खूपच गार होतं, जेव्हा पाण्यात जायची इच्छाच नाही. पण मुलांना कितीही गार पाणी असू दे, त्यांना काही गेल्याशिवाय होतच नाही. त्यानंतर मुलं बऱ्यापैकी खेळत असल्यामुळे मी आरामात मस्तपैकी चेअरवरती बसून एन्जॉय करत होते. त्यानंतर मुलांवरती समोर लक्ष ठेवायला. त्यानंतर होती इथं वेव्ह पूलमध्ये मुलांना स्विमिंग करायला मजा येते, पण त्यांच्या हाईटला पुरेल एवढ्या याच्यातच मजा केली आम्ही. त्यानंतर राईड्स वगैरे केल्या मुलांच्या आणि आपल्या, अशा फॅमिली राईड्स पण होत्या ज्या करायला खूप मजा येते. इथे जी आमची होती जी फॅमिली राईड होती, त्यानंतर मी आणि माझी एक फ्रेंड आम्ही दोघींनी एक राईड केली. त्यानंतर इथे बघा मुलं छान खेळत होते. त्यानंतर हे सगळ्यात मोठे मोठे राईड्स जे आम्ही लास्ट टाईमला केल्या होत्या, ह्यावेळेस वॉटर पार्क असल्यामुळे दोन्ही दोन्ही गोष्टी एकत्र होत नाही. एकदा वॉटर पार्क, एकदा राईड्स अशा पद्धतीने करतो. आणि त्यानंतर आमचा पूर्ण दिवस असा होता. चला परत भेटूया उद्या, तोपर्यंत बाय बाय.